संभाजीनगरमध्ये जाऊया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमधली आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये दाखल होणार आहेत। आज मेळाव्याचे आयोजन केलं आहे। लाडकी बहीण मेळावा घेतला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आहे। आपण हे दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत तेव्हाची ही थेट दृश्य पाहतोय। सिल्लोडमध्ये लाडकी बहीण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आहे। हा दौरा वादळी ठरू शकतो अशी चिन्ह कुठेतरी निर्माण झाली होती, कारण इम्तियाज जलील यांनी भेटण्याचा थेट इशाराच मुख्यमंत्र्यांना दिला होता। मात्र या दोघांची ही भेट आता निश्चित झाली आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा देखील आता सज्ज झाली आहे आणि त्यांची भेट ठरल्यामुळे कुठल्याही प्रकारे अनर्थ होणार नाही असं आता सिद्ध झालंय। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। लाडकी बहीण मेळाव्याचं आयोजन सिल्लोड पासून आज सुरुवात होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महिला उमेदवारांना आणि महिला वर्गाला एकंदरीतच लक्ष त्यांच्यावरती केंद्रित केलं जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ताई माई अक्का असा त्यांचा एकंदरीत अजेंडा असणार आहे। या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि त्याची सुरुवात आज सिल्लोडमधून होणार आहे। तर पुणे ठाण्यातून एक ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एटीएसची मोठी कारवाई झालेली आहे। भिवंडीतील फेक टेलिफोन एक्सचेंजरच्या पर्दाफाश करण्यात आलेला आहे। नालासोपारा गौरीपाडा परिसरामध्ये एटीएसची ही धाड पडली आहे। दहशतवादी कृत्याला सहाय्य, तपास यंत्रणांना याचा संशय होता। जाफर पटेलला दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक देखील करण्यात आली आहे। ठाण्यामधली ही एक मोठी अपडेट समोर येते। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एटीएसची ही मोठी कारवाई मानली जाते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित यांच्याकडून। अजित, ठाण्यामध्ये एटीएसने मोठी कारवाई केल्याचं कळतंय, काय सांगाल? नक्कीच ठाण्यातल्या भिवंडीमध्ये ही दहशतवादी जे एटीएस आहे त्यांनी कारवाई केलेली आहे। बनावट टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून जवळपास 246 विविध कंपन्यांचे सिम कार्ड जे आहे ते वापरून शासनाचा जवळपास 3 कोटी रुपयांचा जो महसूल आहे तो यामध्ये बुडवला गेलेला आहे आणि यामध्ये टेररिस्ट कनेक्शन देखील समोर आलेले आहेत। त्या दृष्टीनं एटीएस जे तपास करत आहे। दहशतवादी विरोधी पथक गेली महिनाभर या टेलिफोन एक्सचेंजवरती लक्ष ठेवून होती आणि शेवटी त्यांना जे पुरावे सापडले त्यातून ज्या गोष्टी समोर आलेल्या त्या अत्यंत धक्कादायक असून जाफर पटेल नावाचा एक 40 वर्षीय तरुण आहे, ज्याने जवळपास दिनस्टर कंपनी नावाचे 9 सिम बॉक्स, ज्यामध्ये शेकडो सिम बॉक्स येतात, असे जे सिम कार्ड जे आहेत ते विविध कंपन्यांच्या नावे बनावटरित्या तयार करून विविध लोकांना जे आहे ते कोणतेही कागद डॉक्युमेंट्स न घेता हे विकले गेलेले आहेत। यामुळे देशाच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण झालेला आहे। या परिस्थितीमध्ये जाफर पटेल या व्यक्तीचे टेररिस्ट कनेक्शन काय आहेत का, त्याने दहशतवादी कृत्याला कुठे मदत केली आहे का, याचा तपास देखील दहशतवादी विरोधी पथक जे आहे ते करत आहे। बनावट टेलिफोन एक्सचेंज म्हणजे एक प्रकारे त्यांनी टेलिफोन एक्सचेंज सुरू केला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी सिम कार्ड विकणं किंवा सर्व्हिस देणं असे प्रकार सुरू केले होते आणि त्यातून ही मोठी घटना घडलेली जी आता एटीएसनं उघडकीस आणली आहे। जी, अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं थेट नकार दिलाय। नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि काही लोक विरोधात असणारच असं देखील सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलंय। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान अधोरेखित केलाय, तो म्हणजे अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। उस्मानाबादचं नामांतरण जे धाराशिव केलं गेलं आहे त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली गेली होती। हायकोर्टाने मे मध्येच ही याचिका रिट पिटिशन जेव्हा हायकोर्टात दाखल केली होती बॉम्बेला मुंबईला, तेव्हा ती डिसमिस केली होती।
त्याच्याविरुद्ध आज ते पिटिशनर सुप्रीम कोर्टात आले. उस्मानाबादचं नाव जे धाराशिव केलेलं आहे त्याच्याबद्दल, तर सुप्रीम कोर्टाने पण ही पिटिशन डिसमिस केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की 2022मध्ये जो सरकारने निर्णय घेतला होता उस्मानाबादचं नामांतरण करून त्याचं नाव धाराशिव करायचं, ते सुप्रीम कोर्टाने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. खरं आहे आणि त्यामुळे आम्ही करू. तर आता अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर दुबईला पळाल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीत असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळून गेल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. दरम्यान दिल्ली पोलीस आणि पुणे पोलीस हे पूजा खेडकरच्या मार्गावर आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे. त्यामुळे तिनं दिल्लीला पळ काढलाय का हे आता तपासानंतर समोर येणार आहे. तर पूजा खेडकरनं अनेक वेळा यूपीएससी परीक्षा दिल्या खऱ्या, मात्र तब्बल 7 वेळा त्यांनी त्यांच्या नावामध्ये फेरबदल केल्याचं तपासातून निष्पन्न झालंय. इंग्रजी भाषेतून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर येतंय. पूजानं स्वतःचंच पूर्ण नाव लिहिताना सुद्धा 7 वेळा फेरबदल केल्याचं उघडकीस झालंय. इतकंच नव्हे तर पूजा खेडकरनं तिच्या वडिलांच्या नावामध्ये सुद्धा फेरबदल केलाय, फेरफार केलाय. यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर मुंबई नाशिक महामार्गावरती प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. खडवली फाटा ते भिवंडीमधील वडपेपर्यंत नाशिकच्या दिशेनं वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील मोठे मोठे खड्डे हे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करतायत. यामुळे वाहनांच्या नुकसानासह चालकांना देखील मनस्तापाला सहन करावा लागतोय. तर आपण हे दृश्य पाहतोय. मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यांची जी चाळण झाली आहे, खड्डे पडलेत आणि त्याच खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवरती चालकांना, वाहकांना त्रास सहन करावा लागतोय. खडवली फाटा ते भिवंडी मार्गावरती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. जवळपास 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. वाहनांचं यामुळे अतोनात नुकसान होतंय. त्याचबरोबर चालकांना देखील मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. मुंबई नाशिक महामार्गावरची ही दृश्य आहेत. वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्यात. तर यानंतर आपण ठाण्यामध्ये जातोय. ठाण्यामध्ये प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रंगानी भरलेल्या ट्रकचा ठाणे अहमदाबाद रस्त्यावरती अपघात झालाय आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शेकडो लिटर रंग रस्त्यावरती सांडलाय. त्यामुळे खबरदारी म्हणून पाटलीपाडा ब्रिज खालून जी वाहतूक आहे ती आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरती आणि मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. ठाण्यामध्ये रंगाचा ट्रक जो आहे तो पलटलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पाटलीपाडा परिसरामधली ही दृश्य आहेत. पुलाच्या खालची वाहतूक जी आहे ती यामुळे बंद करण्यात आली आहे. ही दृश्य पाहतोय. संपूर्ण रंग जो आहे तो रस्त्यावरती साचलेला आहे आणि याचा परिणाम वाहतुकीवरती झालेला आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. तर ठाण्यानंतर आपण कल्याणमध्ये जातोय. कल्याणच्या सहजानंद चौकामध्ये होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली आहे. हे मोठं होर्डिंग वाहनांवरती पडल्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर या घटनेमध्ये 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. होर्डिंग पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय. दरम्यान सध्या घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून पालिकेच्या वतीनं होर्डिंग बाजूला काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर आपण हे दृश्य पाहतोय. सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता कल्याणमधल्या होर्डिंग दुर्घटनेचं समोर आलंय. घाटकोपर सारखीच परिस्थिती या भागामध्ये घडली आहे. खरं तर रहदारीचा हा रस्ता आहे आणि त्यावेळेस हे होर्डिंग जे आहे ते पडलंय. यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय. तर होर्डिंग बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आपण पाहू शकतोय.